एक दिवस गण्या काका आपल्या बैलांना घेऊन शेतात काम करण्यासाठी गेले. त्या दिवशी दुपारचं ऊन खूप होतं. खूप ऊन झालं, थोडा आराम करतो आणि बैलांना पण चरायला सोडतो. शेताचं काम करून गण्या काका आपल्या बैलांना घेऊन जंगलाच्या काठावर चरायला घेऊन गेले. पण त्यांना माहित नव्हतं की सावलीतून शांतपणे एक भयंकर संकट त्यांच्या मागावर होतं. एक मोठा बल्ल्याड वाघ गण्या काकांवर टपोऱ्या डोळ्यांनी नजर रोखून होता. गण्या काका बैलांना चारायला सोडून झाडाखाली थोडा आराम करण्यासाठी बसतात. तेवढ्यात त्यांच्या समोर वाघाने उडी मारली. वाघ वाघ आला, वाचवा कोणीतरी, वाचवा. गण्या काका ओरडतात. वाघाचा आणि गण्या काकाचा संघर्ष सुरू होतो. काका मोठमोठ्याने मदतीसाठी ओरडत होते. कोणीतरी यावं आणि मला मदत करावी असं गण्या काकाला वाटत होतं. गण्या काकांची आरोळी त्यांच्या बैलांच्या कानावर जाते. आपला मालक संकटात आहे असं बैलांना वाटू लागलं. बैल जोराने गण्या काकाकडे पळत सुटले. जणू आपल्या मालकाच्या जीवावर संकट ते कधीच सहन करू शकणार नव्हते. आणि आपल्या मालकाला वाचवण्यासाठी त्या वाघाची आणि बैलांची झुंज चालू झाली. झुंज वाढत चालली होती. वाघ शक्तिशाली होता, पण या बैलांची निष्ठा त्याच्यापेक्षा लाख पटीने जास्त होती. अखेर दोघांनी मिळून वाघाला तेथून जाण्यासाठी भाग पाडले आणि गण्या काकांना वाघाच्या तावडीतून सोडवले. माझ्या लेकरांनो, तुम्ही नसता तर आज मी जिवंत नसतो. अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा.